आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि दुपारी पत्रकार परिषद होणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा यामध्ये होण्याची शक्यता आहे। पूरस्थितीमुळे मराठवाडा, सोलापूर या जिल्ह्यांसह अन्य भागामध्ये मोठं नुकसान झालंय। तेव्हा मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे। प्रति हेक्टरी किमान 2 ते 5 हजार रुपये अधिक मदत मिळावी अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे। आता याबाबत बैठकीत काय निर्णय होतो आणि पत्रकार परिषदेदरम्यान आता काय घोषणा केल्या जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत या सगळ्यामधून आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हेक्टरी किमान 50,000 रुपयांची मदत करावी अशी अपेक्षा सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे। संपूर्ण कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं गेलं होतं ते पूर्ण व्हावं, घरांचं नुकसान झाल्यामुळे पुनर्वसनासाठी मदत व्हावी, बागायती शेतीसाठी विशेष मदत केली जावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च माफ करावा, पशुधनाचं नुकसान झाल्यामुळे त्या अनुषंगाने मदत करावी, निकष शिथिल असावेत, फार तांत्रिक बाबीत मदत अडकवू नये। आता शेतीमध्ये किती नेमकं नुकसान झालं राज्यभरात आपण बघतोय। जून मध्ये 1,34,000 हेक्टर, जुलै मध्ये 1,44,000 हेक्टरवरचं नुकसान झालेलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये 24,44,000 हेक्टरवरती शेतीचं नुकसान झालंय, तर सप्टेंबर महिन्यामध्ये 26 लाख हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय। म्हणजे एकूण 53,22,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या क्षेत्रफळावरच्या शेतीचं नुकसान झालंय। कुठल्या पिकांचं नुकसान झालंय आपण बघतोय। विदर्भामध्ये कापूस, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, फळपिकं आणि भाजीपाला याला मोठा फटका बसलेला आहे। मोठं नुकसान बळीराजाचं झालेलं आहे। तर मराठवाड्यामध्ये सुद्धा सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद, बाजरी, कांदा, फळपिकं आणि भाजीला मोठा फटका बसलाय। अतिवृष्टीनं नुकसान केलंय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस, ऊस, कांदा, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, फळपिकं आणि भाजीपाला याचं मोठं नुकसान अतिवृष्टीनं केलंय। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांदा, कापूस, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, फळपिकं आणि भाजीपाला याचा फटका बसलेला आहे। कोकणात भात, नाचणी आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय। अतिवृष्टीनं मोठं नुकसान केलंय। आज चॅनल्सवर आलेलं आहे की 15 ते 18 हजार कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी सरकार करणार आहे। जर झालं तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू, पण त्याची अंमलबजावणी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं। त्यामुळे कॅबिनेट होईस्तोवर वाट बघूया। आता हे किती लोकांना मिळालं, किती शेतकऱ्यांना देण्यासाठी 2200 कोटी दिले होते, तर हे 31 लाख शेतकऱ्यांसाठी होते। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 7,000 रुपये फक्त तिथं मिळणार होते। आता ई KYC मुळे यातले काही 700 कोटी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत। तर दुसरंही कारण असेल, शेतकरी म्हणतोय की 7,000 रुपये आम्हाला मदत नको, आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी ही मदत पाहिजे। त्यामुळे सरकारला जे काही जल्लद गतीने करायचे KYC तुम्ही करून घ्या, पण विषय एवढाच आहे की हे 7,000 रुपये, 8,500 रुपये ही मदत शेतकऱ्याला नको आहे। शेतकऱ्याला मदत पाहिजे 50,000 रुपये हेक्टरी, कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मजुराला सुद्धा 25,000 कुटुंबाला मिळाले पाहिजे अशी लोकांची मागणी आहे।